मिथ्यात्व गुणस्थान आपलंच झालेलं आहे काल. मिथ्यात्व गुणस्थान सांगितलं होतं ना. कर्माच्या अपेक्षेने बघितलं तर काय मिथ्यात्व कर्माचा उदय आला असताना मिथ्यात्व गुणस्थान होतं. आणि उपादानापेक्षेने बघितलं तर जीवामध्ये तत्वार्थ अश्रद्धानरूप काय आहे सांगितलं. परिणाम जेव्हा होतात तेव्हा काय सांगितलं इथं मिथ्यात्व होतं. तेव्हा आम्ही काल घटवलं होतं तत्वार्थ. कळालं का सगळ्यांना. तत्वार्थ जे आहे तत्व प्लस अर्थ. तत्व म्हणजे काय सांगितलं होतं. हां तोपणा बरोबर म्हणजे भाव. आणि अर्थ म्हणजे पदार्थ म्हणजेच द्रव्य. कळलं नाही. मग द्रव्याशिवाय भाव आणि भावाशिवाय द्रव्य काय उपयोगाचं नाही आहे. कळलं नाही. म्हणून ते तत्वार्थ हे आलेलं आहे. आणि त्यानंतर मग सांगितलं की ह्या तत्वार्थांचं सांगितलं काय आहे अश्रद्धानुरूप परिणाम आहे ना. त्या तत्वांना जसं आहे तसं जाणत नाही आहे ना. तर अशा प्रकारे अश्रद्धानुरूप परिणाम आहेत. लक्षात आलं. तत्व किती आहेत आहे ना. मग तिथं तो पण प्रश्न छान उठवलेला आहे टोडरमलजींनी मोक्षमार्ग प्रकाशकमध्ये. ही सगळी चर्चा आलेली आहे. सर्वार सिद्धीमध्ये आलेली आहे. राजवार्तिकमध्ये पण आलेली आहे. ही 7 तत्व कशी काय तुम्ही सांगितली काय. वास्तविक बघितलं असताना म्हणाले जर संक्षेपात सांगायचे असतील तर 2 तत्व सांगा. कोण. जीव आणि अजीव. कळालं का आहे ना. आणि जर विस्तारपूर्वक सांगायचे तर अनंत सांगा. कळालं का नाही. जर पण हे 7 का सांगितले. हां मग 7 का सांगितलं म्हणले. एक तर 2 सांगा नाहीतर अनंत सांगा. अनंत कळते का नाही. जर तुम्हाला विस्तार करायचा तर मग सगळंच आले त्यामध्ये आहे ना. मग 7 तत्व का सांगितले आहे ना. तर उत्तर मी तुम्हाला विचारतो आहे. मी तर सांगतो की पण जरा तुम्ही थोडं डोक्याचा लावा. म्हणजे मी ते वाचायच्या अगोदरच मला लगे मी उत्तर लगे लक्षात आलं. थोडं विचार नाही आहे ना. तत्व जे आहेत ते 2 लक्षात येतात का नाही. सगळे जीव आणि अजीवमध्ये गर्भित होतात का नाही. हां मग जीव आणि अजीवामध्ये गर्भित होत अस. हां बरोबर. हां बरोबर एकदम बरोबर आहे. बरोबर सांगितलं. हां पहिल्यांदा काय चाललंय आपल्याला तत्व कशासाठी घ्यायला लागलो आहे. मोक्षाचा उपाय. तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम. सम्यक दर्शनम का. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि म्हणजे आपले चाललंय प्रकरण काय मोक्षाबद्दल चाललं आहे का नाही. त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला जीव आणि अजीव हे 2 तत्व आहेत बरोबर आहे. परंतु त्यासोबत मोक्षतत्व कळलं पाहिजे. समजलं का नाही आहे ना. म्हणून मोक्षतत्व सांगितलं. मग ह्या मोक्षाला बाधक कोण आहेत. आश्रव आणि बंध. म्हणून ते तत्व सांगितले. आणि ह्या आश्रव आणि बंधाला काय हे निराकरण करणारे आणि मोक्षाकडे नेणारे कोण आहेत. संवर निर्जरा. म्हणून अशी 7 तत्व आली. समजलं का. क्लिअर झालं का आहे ना. कधी ज्यांना कळत नाही त्यांना मग अजून 9 तत्व पण सांगितली पुण्यपाप आहे ना. परंतु 7 का सांगितली. हे तत्वार सूत्रामधलं सगळा अभ्यास आहे सगळा. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्षमार्ग. परत त्यानंतर तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम. आणि मग परत त्यानंतर 3रं सोडून लगे आपलं काय हां ते आता नाही इथं. मग इथं काय जीवा सर्व बंध संवर निर्जरा मोक्षास तत्व. मग 7 का घेतले. 2 सांगून सुद्धा काम होत होतं नाहीतर अनंत सांगायला होतं. मग हे असं कारण सांग. कळालं का. कारण कळालं का नाही. इथं प्रयोजनभूत काय आहे मोक्ष मार्ग चालला आहे ना. त्यामुळे पहिल्यांदा मोक्ष तत्व कळलं पाहिजे. मोक्षाला बाधक बंध तत्व. बंधाला कारण आश्रव तत्व आहे ना. मग ह्या आश्रवाला रोकायला संवर. कळलं का नाही. आणि जे बांधलेलं आहे त्याला सगळं हे करून मोक्षाला नेण्यासाठी अशी 7 तत्वाचं प्रयोजन होतं आहे ना. आणि ज्यांना आश्रव कळत नाही त्यांना मग त्यात 2 ॲड केले पुण्य आणि पाप. अशा प्रकारे तिथं सांगितलं तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम आणि तत्वार्थ अश्रद्धानम मिथ्या दर्शनम. कळलं. हे उपादान. आणि त्यानंतर मग आता आपण बघितले की मिथ्यात्वाचे काय बघितले
भेद बघितले, 5 भेद. हे 5 भेद कशाचे सांगितले होते? गृहीत मिथ्यात्वाचे, बरोबर, आणि अगृहीत मिथ्यात्व वेगळं. अशा प्रकारे हे सगळे, आणि हे उदाहरणं आहेत बरं का, सांगतोय हे काय आहे, जस्ट उदाहरणं. अशा प्रकारे अनेक गोष्टी तुम्ही ह्यात लावू शकता. समजलं? हे सामान्य फक्त उदाहरण देतं सांगतो. पुढं त्यानंतर काय येतं आहे चर्चा, आता पहा आहे ना. मिथ्यात्वाचं उदाहरण सांगितलं की जसं पित्तज्वराने युक्त जीवाला गोड रस सुद्धा कसं वाटतो, कडू वाटतो का नाही. म्हणजे पित्तज्वर म्हणजे ताप, पित्तज्वर, ज्वर समज ना, ज्वर म्हणजे ताप. आता त्या तापाचे पण तिथं 2 प्रकार आहेत, कळलं का नाही, है ना. पित्तज्वर, शीतज्वर असे वेगवेगळे व्हरायटी आहेत. आचार्याने ऑलरेडी सांगितलेलं आहे ना. शीतज्वर माहिती आहे का नाही, हां, थंडी वाजून आलेला ताप शीतज्वर, कळलं का नाही, आहे ना. पण जिथं थंडी वाजत नाही आहे ना, आणि काय होतं तिथं, आहे ना, उष्णताप म्हणतात त्याला वगैरे, तर ते पित्तज्वर, कळलं का. ज्वर म्हणजे ताप, आहे ना. अशा प्रकारे आता काय आहे सांगितलं, पित्तज्वराने युक्त जीवाला गोड रस सुद्धा काय होतं सांगितलं, कडू वाटतं. तसं मिथ्यात्वाने युक्त जीवाला धर्म रुचत नाही. जे कल्याणाचा मार्ग आहे तेच नको वाटतं, है ना. ज्यामध्ये हित आहे त्याच गोष्टी नको वाटतात. हे इथं आचार्यांनी लक्षण सांगितलेलं आहे. आता मिथ्यादृष्टीची सांगितलं काय आहे, बाह्यचिन्ह सांगितले आहे ना, की काय आहे, पहिल्यांदा उपदिष्ट सांगितलं काय आहे, अरिहंतांच्या वचनावर श्रद्धा करत नाही, है ना. हे पहिलं बाह्य लक्षण दिसतंय की अरिहंतांनी सांगितले जे वचन त्यावर श्रद्धा दिसून येत नाही, म्हणजे 100% धडाधड काय आहे, मिथ्यात्वाचं. पुढं सांगितलं त्याच्यावर वचन, पर कुदेवादिकांच्या मिथ्या वचनावर काय करतोय, श्रद्धा करतो. दुसरं बाहेरचं कोणी सांगितलं तर त्यावर विश्वास आहे, परंतु आपल्या अरिहंतांनी सांगितलेलं रुचत नाही, श्रद्धा करत नाही. हे बाह्य लक्षण सांगितलं. आणि सांगितलं तर काय आहे, अनुपदिष्ट म्हणजे बिना उपदेशित, मिथ्या वचनांवर श्रद्धा करताय, म्हणजे तिथं भलेही तिला काय उपदेश नाही मिळाला, पण त्याच्या मनानंच आपलं श्रद्धान करतो, समजलं. म्हणून अशा प्रकारे हे काय येतं, हे गृहीत येतंय आणि हे अगृहीत, समजलं ना. अशा प्रकारे इथं सांगितलं. मग तो काय असं सांगितला, मिथ्यादृष्टी सांगितलं. आता पुढं गुणस्थान कुठलं आहे, सासादन, है ना. मग त्या दुसरं नाव काय बघितलं, शासन असं पण आलेलं आहे, पण ॲक्च्युली मोस्टली सगळेजण सासादनच म्हणतात, तर तेच लक्षात ठेवा, हां ना. मग ह्या सासादन दुसरं गुणस्थान यायचं निमित्त काय आहे सांगितलं, अनंतानुबंधी क्रोध, मान, माया, लोभापैकी कशाचा एकाचा काय येतोय, उदयाला की दुसरं गुणस्थान येतं आहे, है ना. तेव्हा मिथ्यात्वाचा उदय असत नाही आहे, घडवतो, खाली सांगतो, दाखवतो, है ना. पुढं सांगितलं, हे सांगितलं निमित्त, आणि उपादान बघितलं तर काय आहे सांगितलं, जीवाचा परिणाम काय आहे सांगितला, अव्यक्त अतत्व श्रद्धान आहे. अव्यक्त म्हणजे ते सांगता येत नाही आहे तिथं कसं प्रकारचं ते श्रद्धान आहे, ते कळालं का नाही. आणि काय म्हणतात, अनुभय रूप आहे, है ना. आपण बघितले का नाही, सत्य असत्य उभय आणि अनुभव, असं अनुभय रूप आहे, है ना. दुसरं काळच थोडासा ॲक्च्युली, परंतु नक्कीच काय आहे तिथं सांगितलं, अतत्व श्रद्धान आहे. हां, मिथ्यात्वाचा उदय नाही आहे, आनंदानुबंधीचा उदय आहे, आणि तेव्हा हे अतत्व श्रद्धान आहे, समजलं का नाही. म्हणून तिथं सांगितलं होतं अनंतानुबंधी काय सांगितली होती तुम्हाला आठवत आहे का, अनंतानुबंधी काय आहे, काय सांगितली होती, द्विस्वभावी आहे. अनंतानुबंधी काय आहे, द्विस्वभावी आहे. अनंतानुबंधी चारित्राचा पण घात करते आणि श्रद्धानाचा पण घात करते, सांगितलं तर आठवते का, आहे ना. बाकीचे नाही आहेत. अप्रत्याख्यानावर फक्त चारित्राचा घात करतोय, प्रत्याख्यानावर फक्त चारित्राचा घात करतोय, कळालं. मिथ्यात्व फक्त दर्शन मोहन येतं त्याचाच घात करते, म्हणजे काय सम्यक्त्वाचा घात करते, श्रद्धानाचा घात करते, कळलं का नाही. परंतु अनंतानुबंधी कशी सांगितलं, श्रद्धानाचा पण घात करते आणि
चारित्राचा पण धातू. अशा प्रकारे ते अनंतानुबंधीला म्हणलं द्विस्वभावी. लक्षात आलं? हे सांगितलं तुम्हाला, झालेलं आहे आपलं प्रकरण. फक्त आता काय आहे, खूप हे झाल्यामुळे मी त्याचं हे करायला लागलं. ठीक आहे. बरं, मग सांगितलं काय, दुसरे गुणस्थान की प्राप्ति कब होती है? औपशमिक सम्यक्त्व के इतना काल अवशेष रहने पर, है ना. औपशमिक सम्यक्त्वाचा एवढा काळ, केवढा काळ? कमीत कमी समजा एक समय राहिला असेल, जास्तीत जास्त समजा 6 होईल. दाखवतो, मला ते करायच लागेल. आपलं हे झालं आहे ना, तर काय ह्यातलं काय लागणार आहे का? बरं, असू दे. मी ठीक आहे. हां, तर काय सांगितलं होतं, आता आपल्याला पाहायचं आहे काय, हा दुसऱ्या गुणस्थानाचं. कळालं का? तर काय सांगितलं होतं, जसं उदाहरणार्थ सांगितलं काय आहे की इथं काय आहे, आता समजा हे आपले सगळे कर्मपरमाणू आहेत, बरोबर. निषेक रचना. परत त्यानंतर कळालं, आणि त्यानंतर पुढं काय आहे, परत पुढचे कर्मरचना, बरोबर. मग हे काय केलं मी, समजलं का? खाट का मारली, समजते? लक्षात येते का? काय झालेलं आहे, हे सगळं होतं, मिथ्यात्व चालू होतं, आहे ना. ह्या समयात काय झालं, तर इथं है ना, इथं काय झालेलं आहे, सम्यक्त्व. कुठलं सम्यक्त्व झालं? प्रथमोपशम सम्यक्त्व. पहिल्यांदा कुठलं होतं समज सांगितलं ना, प्रथमोपशम सम्यक्त्व. 2 सांगितले होते का नाही सम्यक्त्व? म्हणजे उपशम सम्यक्त्व 2, प्रथमोपशम आणि द्वितीयोपशम. प्रथमोपशम सम्यक्त्व का म्हणलं? मला वाटलं परत पहिल्यांदा म्हणलं की चुकला. प्रथमोपशम सम्यक्त्व का म्हणलं? हा ना, मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी ह्यांचा जिथं उपशम होतो तेव्हा म्हणलं प्रथमोपशम. आणि द्वितीयोपशम कधी म्हणणार? काय करावं, बाप रे बाप, लय विसरून गेलाय, भयानकच विसरून गेलाय. एवढं अपेक्षित नाही, एवढं विसरून गेलेलं आहे, है ना. द्वितीयोपशम, अहो उपशम श्रेणी चढताना चारित्र मोहनियाच्या 21 प्रकृतींचा जेव्हा काय होतोय उपशम आहे, तेव्हा त्याला म्हणतात द्वितीयोपशम. म्हणून पहिल्यांदा दुसऱ्यांदा म्हणायचं नाही. कळालं का? हां, नक्कीच अनादिकाळापासून मिथ्यादृष्टी त्याला जेव्हा पहिल्यांदा होतं ते प्रथमोपशम सम्यक्त्वच होतं, परंतु त्यालाच होतं प्रथमोपशम असं नाही आहे, हा ना. परत त्यानंतर खूप काळ निघून गेल्यानंतर सुद्धा सांगितलं काय होतंय, प्रथमोपशम सम्यक्त्व होतं. म्हणून मी ते पहिल्यांदा शब्द वापरायचा नाही म्हणून सांगितलं. कळलं ना? कळलं का नाही? है ना. मग मिथ्या तर सांगितलं काय आहे, प्रथमोपशम सम्यक्त्व म्हणजे काय? मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी यांची काय आहे, जिथं उपशम होतो, है ना, त्याला म्हणायचं प्रथमोपशम. आणि द्वितीयोपशम म्हणजे काय? चारित्र मोहण्याच्या 21 प्रकृती, चारित्र मोहण्याच्या 21 प्रकृतींचा काय आहे, जिथं उपशम आहे ते आहे द्वितीयोपशम. 21 प्रकृती चारित्र मोहण्याच्या, है ना. अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण, संज्वलन किती झाल्या 12, आणि 9 9 कशा आहे, 12 9 21. अनंतानुबंधी नाही सांगितले का ते प्रथमोपशममध्ये आली की? अनंतानुबंधी प्रथमोपशम आली नाही का? आत्ता सांगितलं नाही का? प्रथमोपशम सांगितलं का नाही? मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी ह्यांचा जिथं उपशम होतोय, मग तेव्हा झालं प्रथमोपशम. ओके, मग हे प्रथमोपशम सम्यक्त्व झालं, त्याला प्रथमोपशम सम्यक्त्व झालेलं आहे, बरोबर. मग तेव्हा मिथ्यात्व होतं का नाही? मग ह्या मिथ्यात्वाचे तेव्हा काय होतात, 3 तुकडे होतात. कळलं का? ह्या मिथ्यात्वाचे काय झाले, 3 तुकडे झाले. कुठले कुठले 3 तुकडे झाले?
हां, हे सगळं असं इथं लावायचं बरं का. 1 2 आणि 3. समजलं, समजून घ्या बरं का. आता तुम्ही ते बरं मोजत बसाल, इथं 4च काढले, इथं एवढे काढले, इथं दोघं ते तसं काय लावू नका. मी आपलं बस भरभर आपलं हे केलं, समजलं. सो इथं काय आहे, 1 मिनिट. हां आहे ना, इथं आहे मिथ्यात्व, कळलं, पुढं मिश्र, नंतर सम्यक प्रकृती. सम्यक प्रकृती, नुसतं सम्यक तो म्हणू नका, कळलं का नाही. सम्यक तो नाही, सम्यक प्रकृती कर्म आहे ना ते, कळलं का नाही. कर्म सम्यक तो नाही आहे, कर्माचं नाव काय आहे, सम्यक प्रकृती. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे सांगितलं काय आहे की तिथं काय पाहिलं होतं की जेव्हा मिथ्यात्वाचं काय झालेले आहेत, इथं हे केलं ना, आता दिसतंय. तर अशा प्रकारे तिथं सांगितलं काय की मिथ्यात्वाचे जेव्हा सांगितलं काय हे संपलं आणि सम्यक्त्व हे झालं का नाही, तेव्हा हे सगळं जे द्रव्य आहे का नाही, इथं तर सगळं मिथ्यात्वच होतं का नाही, पण हे सगळं द्रव्य काय झालं, गायब झालं काय, गायब बियब काय नाही झालं है ना. हे उपशम झालं म्हणजे काय झालं, इथलं सगळं द्रव्य इकडं 3 तुकड्यात झालं, कन्वर्ट झालेलं आहे, कळलं का. इथं जे काही होतं त्याची वाटणी परत करायची. वाटणी कशी करायची, परत ती बहुभागे समभागो ते सुरू होतं सगळं. बहुभागे समभागो शिकवलं होतं ना आत्ता. हां, मला परत जर नाही समजलं म्हणलं तर मग काय खरं नाही है ना. एवढे पण नका वाईट आणून दिवस आहे ना. तर मग अशा प्रकारे ते सांगितलं काय की मिथ्यात्वाचे 3 तुकडे केले, मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती. हे कधी झाले, जेव्हा प्रथमोपशम सम्यक दर्शन झालं आहे ना. मग हे सगळं इथलं जे द्रव्य आहे, मग हा सगळा आहे सम्यक्त्वाचा काळ. हा सगळा काय आहे, काय आहे, सगळं सम्यक्त्वाचा काळ आहे. ठीक, काल हिंदीत लिहिलं, काळ मराठीत आपलं, काय अडचण नाही, हे मराठीत झालं. ठीक आहे. तर मग काय आहे, सम्यक्त्वाचा हा सगळा काळ झाला. लक्षात आलं का, समजलं आहे ना. दुसरं गुणस्थान आता तुम्हाला सांगायला आहे. ओके. आता त्यापैकी हा एवढा जो काळ आहे का नाही, एवढा जो काळ, ह्या काळामध्ये समजलं, हा काळ ॲक्च्युली अख्खा अंतर्मुहूर्ताचा आहे. पण ह्यापैकी जो वरचा, मी जरा मोठी लाईन काढली आहे पण थोडाच असतो ॲक्च्युली काय. तर ह्या काळामध्ये, सम्यक्त्वाच्या ह्याच काळामध्ये जर अनंतानुबंधीचा उदय आला, कळलं का, तर तो दुसऱ्या गुणस्थानात जातो. समजलं का, हा ना. तेव्हा मिथ्यात्वाचा उदय त्याला नसणारच आहे एवढ्याच काळामध्ये, कळलं का. पण काय झाला, अनंतानुबंधीचा उदय आला. लक्षात येते का नाही, हा ना. तर तो कुठे जाणार, दुसऱ्या गुणस्थानात, कळलं. हा, मग तो रोधाचा, मानाचा, मायाचा, लोभाचा, कशाचा तर येईल, कळलं का. तर त्यापैकी कशाचा तरी उदय आला, म्हणजे अनंतानुबंधीचा म्हणून म्हणलं होतं. अनंतानुबंधीचा उदय आला तर काय झालं, कुठे गेला, डायरेक्ट सास. मग ते कधी येऊ शकतो, तर हा एवढ्या काळामध्ये, म्हणजे इथं स्टार्ट पॉईंट आहे आणि इथं एंड पॉईंट आहे, म्हणून त्यांनी सांगितलं. मग हा एवढा काळ म्हणजे किती, 6 आवली मॅक्झिमम, आणि मिनिमम किती, 1 समय, म्हणजे शेवटच्या समयापर्यंत, कळलं. लक्षात आलं का, आहे ना. मग एवढ्या काळात कधीही अनंतानुबंधीचा जर उदय आला तर काय होऊ शकतो, दुसऱ्या गुणस्थानात तो जाऊ शकतो. म्हणून इथं आपलं काय दाखवतो, बाकी हे पण दाखवतो, सगळं सांगतोय. हां, इथं बघा, आता आपण लिहिलं आहे का नाही, काय आहे, औपशमिक सम्यक्त्व की इतना काल अवशेष रहने पर, कितना काल, जगन्य आणि जे उत्कृष्ट, समजलं, है ना. एवढ्या काळामध्ये जर अनंतानुबंधीचं, इथं लिहिलं अनंतानुबंधी 4 में से किसी भी एक का उदय आने पर सम्यक्त्व का क्या होता है,
नाश म्हणजे आसाधना विराधना होती आहे ना. हे झाल्यानंतर काय होतं, तो जिथं असेल, चौथ्यात असेल, पाचव्यात असेल, सहाव्यात असेल, तिथून तो पडणार आणि जाणार आहे कुठं आहे ना. पहिल्यात जात असताना दुसरा गुणस्थान येणार. मग हे सगळ्याला येणार का? बिलकुल नाही. कळते का? नियम नाही आहे. सम्यक्त्वातनं समजा मिथ्यात्वात जाणार आहे तर त्याला सगळ्यालाच दुसरं गुणस्थान यायला पाहिजे असा काही नियम नाही. कळलं का? हां, ज्याला अनंतानुबंधीचा काय आलेला आहे, उदय आलेला आहे. जर समजा कुणाला अनंतानुबंधीचा उदय नाही आला तर काय होणार? हो का, हिथं काय आहे, हे सम्यक्त्वाचा पूर्ण काळ, प्रथमोपशम सम्यक्त्वाचा काळ पूर्ण करणार. कळलं? प्रथमोपशम सम्यक्त्वाचा पूर्ण काळ करणार आणि तिथून मग ठरवणार की जर त्याला सम्यक प्रकृतीचा उदय आला तर त्याचं गुणस्थान कंटिन्यू राहणार. कळलं? समजलं का नाही? हिथून तर ठरवणार की हिथून पुढचं काय, समजा तिसराचा उदय आला तर, मिश्र प्रकृतीचा उदय आला तर, सम्यक मिथ्यात्वाचा उदय आला तर तिसऱ्यात जाणार. कळलं का? आणि हिथून ठरणार काय की मिथ्यात्वाचा उदय आला तर पहिल्यात जाणार. म्हणजे अशा प्रकारे 4 चान्स झाले. कळलं का? 4 मार्ग फुटले. ज्या जीवाला अनादि मिथ्यादृष्टी समजा किंवा प्रथमोपशम सम्यक दर्शन झालेलं आहे अशा जीवाला पहिल्यांदा काय झालं, सम्यक दर्शन झालं. सम्यक दर्शन झालं तर हे शेवटचा जो आहे 6 अवली काळ, ह्या 6 अवली काळामध्ये जर अनंतानुबंधीचा उदय आला तर दुसऱ्या गुणस्थानात 6 समजलं. परंतु अनंतानुबंधीचा उदय नाही आला तर सम्यक तसा पूर्ण काळ पूर्ण करणार. समजलं. आणि ह्या आल्यानंतर जर सम्यक प्रकृतीचा उदय आला तर सम्यक्त्व कंटिन्यू राहिलं. फक्त जे प्रथमोपशम सम्यक्त्व होतं ते आता काय झालं, क्षयोक्षम सम्यक्त्व झालं. सम्यक्त्व कंटिन्यूच राहिलं. समजलं का नाही? भावभासन होते ना. हां, क्षयोक्षमी सम्यक दर्शनला काय नाही नाही. हां, हे दुसरं गुणस्थान तिथंच हे ते सांगितलं आहे ना. ठीक आहे. तर मग अशा प्रकारे सांगितलं काय आहे की सम्यक प्रकृतीचा जर उदय आला तर सम्यक दर्शन कंटिन्यू ठेवलं, फक्त नाव बदललं. काय बदललं? आता जे प्रथमोपशम सम्यक्त्व होतं ते आता काय झालं, क्षयोक्षमिक सम्यक्त्व सुरू झालं. आलं लक्षात? लक्षात येते का? है ना. समजा हा काळ संपल्यानंतर जर त्याला सम्यक मिथ्यात्व प्रकृतीचा उदय आला तर तिसरं गुणस्थान है ना. आणि हा काळ संपल्यानंतर जर काय सांगितलं, मिथ्यात्वाचा उदय आला तर पहिलं गुणस्थान डायरेक्ट. अशा प्रकारे 4 आउटलेट्स झाले, 4 मार्ग फुटले. समजलं का? लक्षात आले का नाही काय झालं ते? प्रोसेस समजली का सगळ्यांना? नाही कळलं तर मला आत्ताच सांगा. हां, फक्त नियम काय आहे, बरोबर आहे की जर एखादा जीव आहे तो खूप वेळा मिथ्यात्वात सम्यक्त्वात जाऊ शकतो. फक्त नियम एवढाच आहे काय, मिथ्यात्व सम्यक्त्व असं जर भरभर करत असेल तर ते क्षयोक्षम सम्यक्त्व असणार आहे ना. आणि मिथ्यात्व सम्यक्त्व पण करू शकतो, पण जो प्रथमोपशम सम्यक्त्व आहे त्याला जरा जास्त काळ लागतो. म्हणजे एकदा प्रथमोपशम सम्यक दर्शन झालं तर दुसऱ्यांदा व्हायला त्याला असंख्यात वर्ष लागतात. हां, प्रथमोपशम सम्यक्त्वातनं जर मिथ्यात्वात गेला आणि परत समजा प्रथमोपशम सम्यक्त्व हवा असेल, क्षयोक्षम हवा असेल तर कधी बी करा, तो प्रॉब्लेम नाही. प्रथमोपशम हवा असेल, एकदा प्रथमोपशममधून दुसऱ्यांदा प्रथमोपशम व्हायला, हे पण शिकवलं आहे मी, झालं की तुम्हाला दाखवलं होतं की सगळं आहे ना. तर ते होण्यासाठी काळ असंख्यात वर्ष लागतात. कळलं का नाही? लक्षात आलं का? आहे ना. मग क्षयोक्षम करताना काय अडचण नाही, ते तुम्ही दिवसातनं 15 वेळासुद्धा केलं तर काय अडचण नाही. सम्यक्त्व मिथ्यात्व म्हणजे 10-15 वेळा जरी झालं तर काय अडचण म्हणजे क्षयोक्षम सम्यक्त्वाचा काय असा नियम नाही काय की ते हेच व्हायला पाहिजे असं. ते होऊ शकतं. मिथ्यात्व सम्यक्त्व मिथ्यात्व असं काय
होऊ शकतं कोणा जीवाचं. हा ना, आलं लक्षात? अशा प्रकारे ही सगळी रचना इथं सांगितलेली आहे. आता मग तुम्हाला प्रश्न येईल, अनंतानुबंधीचा उदय आला, मिश्राचा उदय आला, सम्यक प्रवृत्तीचा उदय, हे उदय कशावर येतात? हां, तुम्ही जसे परिणाम करताय तसा त्याचा उदय येणार आहे. नाही तर तुम्हाला वाटेल कर्माचा उदय आला म्हणून त्याला तसं कार झालं, असं काय नाही आहे. हे सगळी निमित्ताची भाषा आहे कर्मकांडामध्ये. पण वास्तविक जर बघितलं असताना हे सगळे उदय येतात कशावरून? तुम्ही तसे परिणाम करताय म्हणून तसे उदय येत आहेत. कळलं का नाही? जर तुम्ही तसे परिणामच नाही केले तर तसा उदय तर कशाला येत आहे? कळलं का नाही? त्याचं लगेच संक्रमण होतं आहे ना. असे परिणाम केले म्हणून सम्यक दर्शन झालं. मग कळलं का नाही? मग तसे परिणाम केले म्हणून तिसरं गुणस्थान आलं, तसे परिणाम केले म्हणून दुसरं झालं, तसे परिणाम केले म्हणून काय हे सम्यक दर्शन टिकून राहिलं, तसे परिणाम केले म्हणून मिथ्या. म्हणजे इट्स डिपेंड ऑन परिणाम. कळलं का? हे सगळं कशावर डिपेंड आहे? आपापल्या परिणामावर डिपेंड आहे. पण आता इथं जी चर्चा आहे ती काय आहे? निमित्तशास्त्रांमध्ये काय सांगितलं की निमित्ताला ढकललं जातं की बाबा ह्या कर्माचा उदय आला म्हणून ह्या गुणस्थानात गेला. कळलं का? ह्या कर्मांचा उदय आला म्हणून ह्या गुणस्थानात गेला असं हे सगळं म्हणलं जातं. परंतु तो उदयसुद्धा कशावर आला? कारण तुम्ही तसे परिणाम केले होते. कळालं का? समजलं सगळ्यांना? नाही तर असं वाटायचं अरे बापरे आहे ना, विनाकारणच त्याला तिसऱ्याचा उदय आला आणि पहिल्याचा उदय काय नाही, ते तुम्ही सगळं तसं ठरवत आहे. त्यामुळे तर त्या सगळ्यांची तशी वाटणी चालू आहे प्रत्येक समयाला. हे इथंच सुरू झालं, इथूनच ठरायचं सुरू झालं की पुढं काय येणार आहे ते तुम्हाला, आहे ना. म्हणून तसे कसे परिणाम करतात त्याच्यावर आहे, आहे ना. आणि तशी वाटणी दिली जाते ना, बहुभागे समभागो, आहे ना. मग ज्याला जास्त आहे ती येत आहे उदयाला. मग कळालं का नाही? आहे ना असं. म्हणून तिथं सांगितलं की अनंत अनुबंधीचं सांगितलं काय आहे? म्हणजे सम्यक्त्वाची विराधना केली, तसे परिणाम केले म्हणून दुसरं गुणस्थान आलं. कळालं? आहे ना. मग हे सांगितलेलं आहे आपण की मग ते घटवलेलं आहे अशा प्रकारेच. मग आता तुम्हाला उदाहरण देताना सांगितलं काय आहे की तो काय आहे? सम्यक्त्वात न पडला आणि मिथ्यात्वात जाणार, आणि तो मधला जो ड्युरेशन काळ आहे तो काय आहे? सासाधन. हे ह्यामध्ये कधीही पण दुसरं गुणस्थान होऊ शकतं. कळालं का नाही? म्हणजे सम्यक्त्वात आता मिथ्यात्वात जाणार आहे तर तेव्हा आनंदानुबंधीचा उदय येणार आहे, तेव्हा दुसरं गुणस्थान होऊ शकतं. कळालं का नाही? आणि आनंदानुबंधीचा उदय संपल्यानंतर दुसऱ्या गुणस्थानाचा काळ संपला की परत मिथ्यात्वाचा उदय येणार आणि पहिल्या गुणस्थानात जाणार. कळलं का नाही? इथं समजा सासाधन झालं असेल, सासाधनाचा काळ संपला की काय सुरू होणार? मिथ्यात्वाचाच नियमाने उदय येणार. नियमाने. कळलं का? तिथं हे बाकीचे पडलेच सत्तेत. कळलं का? परंतु उदय नियमानं कशाचा येणार? मिथ्यात्वाचाच येणार. कळलं नाही? है ना. हे 3 तुकडे करून ठेवले. ही सगळी वाटणी आहे. ही कशी वाटणी काय काय असते हे सगळं तुम्हाला हळूहळू कळेल, आहे ना. कर्मकांड, लब्धिसार आदी ग्रंथांच्या माध्यमातून हळूहळू काय होत जाती, ती सगळी कुणाची कशी काय परिणाम झाले की कशी वाटणी होती, काय कसं घडतं हे हळूहळू कळत जाईल. आता एवढं अंतर्मुहूर्त आता बघणार आहे आपण. ते आता आपण सगळं पाहणार आहोत. ते चार्ट्स वगैरे केलेत ना, ते येईल आता. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? पक्कं झालं का आता हे दुसरं गुणस्थान? हां, म्हणजे सामान्य आपण सांगतो सम्यक्त्वात न पडला आणि मिथ्यात्वात जाणार त्याच्यामधला काळ, पण हे ॲक्च्युली काय असतं ह्याचं आता भावभासन झालं का सगळ्यांना? हां, चल एक बदललं का नाही? हां, म्हणून अशा प्रकारे दुसरं गुणस्थान कधी होतं ते सांगितलेलं आहे, है ना. जसा तो सांगितलं रत्नपर्वत रूपी शिखरावरनं पडला आणि भूमीकडे जात असताना मधला जो अंतराळ काळ आहे तोच काय आहे सांगितला? सासाधन. हे दृष्टांत सांगितला. जसा उदाहरण सम्यक रूपी शिखरावरनं पडला आणि मिथ्यात्वाच्या भूमीकडे जात असताना मधला जो गॅप काळ आहे तो म्हणजे काय सांगितला? सासाधन. ठीक आहे ना.
यह जीव सम्यक्त्व से मिथ्यात्व की ओर गिरा है लेकिन अभी मिथ्यात्व में पहुंचा नहीं. कळलं का नाही? अनंतानुबंधीचा उदय आहे पण मिथ्यात्वाचा उदय नाही. आणि हे कुठं सापडतं? आपल्याला दुसऱ्या गुणस्थानात. याला लक्षात ठेवा बरं का. का सांगतो? हे कर्मकांडमध्ये पण लागणार. कळालं का? हां, अनंतानुबंधीचा उदय आहे पण मिथ्यात्वाचा उदय. आणि हे कुठं सापडलं? कळालं का? हां, अशा प्रकारे ते तिथं ह्यांनी घटवलेलं आहे. पुढं काय? तिसरं आहे. ठीक आहे. तर मग आता तिसरं परवा आहे ना. उद्या सुट्टी ना. तर उद्या सुट्टी, परवा. हां, काय म्हणताय? हां, उद्याच एक दिवस. हां, का आहेत सगळे? असतील तर मला घ्यायला काय अडचण नाही. आहे का? नाही आहे, मोस्टली नाहीतच. होय ना. तर अशा प्रकारे ठीक आहे मग. हां हां, बहुभाग नाही आहे, एक भाग आहे. मला घ्यायला काय नाही आहे, परंतु नाही तर मग हां बहुभाग नाही आहे. मला काय मग मी तेवढंच उद्याच्याला ते मोहनीचं उद्या बनवतो की. मला काय वेळ पण मिळालं पाहिजे नाही. सो ते बनवतो आता उदय अनुदय आणि मग ते तुम्हाला एकदा दाखवता येतं. ठीक आहे ना. चला ठीक आहे. हां थांबा, रिव्हिजन थोडंसं. नाही सगळं आपलं आपलं हेच जाते. रोजचं रिव्हिजन कसं विसरायचं चालेल आहे ना. तर आता परत वर्ण काढायला लागेल. 14 गुणस्थानांची नावं. ओके. आणि आता क्षयोक्षमची व्याख्या. वर्तमान समयातील सर्व जाती स्पर्धकांचा हां पूर्ण विराम द्यायचा. त्याचा मार्ग काढताना माहिती आहे ना. जर सांगायचा अभिप्राय अशा प्रकारे हे सगळं. आता थोडं हे पण सांगायचं आहे, जे यूट्यूबवरनं बघतायत शिकतायत. खूप लोकांचं म्हणणं की आम्हाला हे दिसत नाही, तर यूट्यूबमध्ये ही फॅसिलिटी आहे. तुम्ही काय करू शकता, असं झूम करू शकता. फोटो कसं झूम करता ना, तसं यूट्यूब चालू असताना व्हिडिओ झूम करता येतो. कळालं का? तर त्यामुळे ते झूम करून सुद्धा ते शब्द बघू शकता. चल हां पुस्तकात आहे, पण समजा कुणाला जर नाही झालं तरी सुद्धा